आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। शिवसेना पळवणाऱ्यांचा वध केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटाला इशारा। शिवसेना माझी वडिलोपार्जित संपत्ती, हिम्मत असेल तर मैदानात या, उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान। सिलेक्टिव्ह कारवाया होत आहेत, राजन साळवी संजय राऊत तुम्हाला अचानक भ्रष्टाचारी वाटायला लागले, तुमच्याही चौकशा लावणार, तुम्हाला देखील तुरुंगात टाकणार, उद्धव ठाकरेंचा इशारा। शिवसेना नसती तर काल अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा झाली नसती, शिवसेनेच्या वाघांमध्ये धैर्य होतं म्हणूनच बाबरी पाडली। नाशिकमधील ठाकरे गटाच्या अधिवेशनातून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। श्रीरामाचा संयम तोच उद्धव ठाकरेंचा संयम, उद्धव ठाकरे फक्त संधीची वाट पाहत आहेत, आमची सुद्धा वेळ येईल, संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंचा संयमी योद्धा असा उल्लेख। दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रात देखील रावणशाही समोर कधीच झुकणार नाही, आमचं राज्य हिसकावलं, आम्ही त्यावर भगवा झेंडा फडकवू, संजय राऊतांचा केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा। ठाकरे गटाच्या शिबिरामध्ये मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात ठराव, सरकारी यंत्रणांकडूनच नोकर भरती आणि मुंबईचं आर्थिक महत्त्व कमी करण्याच्या निषेधात अधिवेशनामध्ये ठराव। भगवं वस्त्र घालून काल एक बहुरूपी नाशिकमध्ये फिरत होता, चायनीज आणि डुप्लिकेट हिंदुत्ववादी मॉडेल काल पाहायला मिळालं, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। आजचं नाशिकमधील अधिवेशन म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या बचत गटाची छोटीशी श्रद्धांजली सभा, नितेश राणे यांची ठाकरे गटाच्या अधिवेशनावर जोरदार टीका। उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर, सायंकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणामध्ये 14 फेब्रुवारीपर्यंत मुंबई हायकोर्टाचा दिलासा, 14 तारखेपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। रवींद्र वायकर आज ईडी चौकशीला हजर राहण्याची शक्यता कमी, वायकरांनी पुन्हा ईडीकडे वेळ वाढवून मागितल्याची माहिती। आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी, रोहित पवारांच्या ईडी चौकशीवेळी शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपस्थित असणार, मुंबईचं ईडी कार्यालय आणि राष्ट्रवादीचं कार्यालय अगदी हाकेच्या अंतरावर। ईडी चौकशीला सहकार्य करणार, सध्याच्या सुडाच्या राजकारणामुळे यंत्रणांवर सरकारचा दबाव, माझ्यावर चुकीची कारवाई केली तर घाबरून जाऊ नका, रोहित पवारांचं ईडी चौकशीवर ट्विट। शरद पवारांना देखील रोहित पवारांची काळजी वाटली असेल, मी सुद्धा काळजीपोटीच माझ्या मुलांना शाळेत सोडायला जातो, नितेश राणेंचा रोहित पवारांवर खोचकटोला। जरांगे पाटलांच्या पायी मोर्चाचा आजचा 4था दिवस, पुण्याच्या भीमा कोरेगावात दुपारचं जेवण तर चंदननगरमध्ये मुक्काम असणार। पुण्याच्या रांजणगावमध्ये मनोज जरांगे यांची भव्य रॅली, हार घालत जरांगे यांचं जोरदार स्वागत। सरकारनं छातीवर गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, जरांगे पाटलांचा निर्धार, सरकार आरक्षण कसं देत नाही ते आपण बघू, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाली ना पाहिजे, इतरांच्या ताटातील काढून न घेता सरकारनं मराठा आरक्षण द्यावं, संजय राऊतांची प्रतिक्रिया। राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचं राज्यभर सर्वेक्षण सुरू, मराठा समाजाच्या सामाजिक स्थितीचं सर्वेक्षण होणार, सर्वेक्षणासाठी 1.25 लाख शासकीय अधिकारी कामाला। 5 दिवसामध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणं शक्य आहे का, गट करून अभ्यास केला तर खरंच सर्वेक्षण होईल, अन्यथा सर्वेक्षणाबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण होतील, बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा सर्वेक्षणाला सुरुवात, सर्वेक्षणासाठी हिंगोली जिल्ह्यामध्ये 3500 पेक्षा जास्त पर्यवेक्षकांची नियुक्ती। अकोला जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रामध्ये मराठा सर्वेक्षणाला सुरुवात, सर्वेक्षणाबाबत जनजागृती करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात, 31 तारखेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचं नियोजन, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवकांसह एकूण 3535 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी, सुनावणीसाठी विधिमंडळ 10 दिवसांची मुदतवाढ मागण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। जितेंद्र आव्हाड आणि अनिल पाटील विधान भवनामध्ये दाखल, शरद पवार गटाकडून आव्हाड तर अजित पवार गटाकडून अनिल पाटलांची साक्ष नोंदवली जाणार।
काही लोक फुटले म्हणजे तो पक्ष नव्हे, तो मिंधेगड. शिंदेंच्या आमदारांना अपात्र करायला हवं होतं. आम्ही सुप्रीम कोर्टात भूमिका मांडणार. संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा. बहुमत नसताना तुम्हाला पद दिलं ते तुमच्यासाठी हुकुमशाह झालेत. शरद पवार गटाचं सुनील तटकरे यांना उद्देशून ट्विट. हेच सत्ताधारी तुम्हाला तुरुंगात डांबण्याची भाषा करत होते. यांची डोकी फिरली तर तुमची देखील गरज संपेल. शरद पवार गटाचा तटकरे यांना इशारा. सूरज चव्हाणांनी खिचडी घोटाळ्यातील पैशातून घर खरेदी केल्याची ईडीची कोर्टात माहिती. मिळालेले पैसे पगार आणि कर्ज असल्याचं उत्तर सूरज चव्हाण यांनी ईडी चौकशीत दिलं होतं. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची अटकेविरोधात उच्च न्यायालयात धाव. खिचडी घोटाळा प्रकरणी अटक बेकायदा असल्याचा दावा. याचिकेवर 29 जानेवारीला सुनावणी होणार.